नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझं नाव आहे प्रीती पाटील जगदणे आणि मी तुमच्या समोर प्राप्त करत आहे आजच्या पेपरचं पेपर अनालिसिस. स्पेक्ट्रम अकॅडमी कडून आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. चला तर बघूया आपण आजच्या इम्पॉर्टंट न्यूज. 400 भारतीय मायदेशी आलेले आहेत. आपल्याला माहिती आहे की अफगाणिस्तानची जी स्थिती आहे ती चिंताजनक आहे आणि या पार्श्वभूमीवर आपल्याला माहित आहे की 3 विमानातून 400 नागरिकांना मायदेशी पाठवण्यात आलेलं आहे. आता याच्यामध्ये अफगाणिस्तानची जी राजधानी आहे येथे प्रथम 168 नागरिकांना घेऊन आलेलं भारतीय हवाई दलाचं C-17 हे विमान दिल्ली जवळील हिडन हवाई तळावर उतरले. आता ह्याच्यामध्ये हा क्वेश्चन फ्रेम होऊ शकतो की C-17 या विमानाद्वारे कोणती कामगिरी केली, तर आपल्याला सांगता आलं पाहिजे की C-17 या विमानाद्वारे आपल्याला अफगाणिस्तानातले जे पण मायग्रंट्स आहेत किंवा जे पण भारतीय आहेत त्यांना मायदेशी पोहोचवण्यासाठी या विमानाची आपण मदत घेतलेली आहे. आता नेक्स्ट आपलं जे लोकसत्तामध्ये संपादकीय पेज आलेले आहे त्याच्यामध्ये आपला जो प्रायव्हसी आहे त्या प्रायव्हसी बद्दल जे बदलते प्राधान्यक्रम आहेत आणि अमेरिकामध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सर्वोच्च जो प्राधान्यक्रम आहे आणि युरोपमध्ये गोपनीयतेला ही तफावत म्हणजे एक प्रकारे अमेरिका आणि युरोप याच्यामध्ये कंपॅरिझन केलेलं दिसतंय. आता याच्यामध्ये प्रसिद्ध जे अमेरिकी कायदे पंडित आहेत येल विद्यापीठात जेम्स विटमन आणि ह्याचे अनेक उदाहरण त्यांनी दिलेले आहेत. आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून हे लक्षात ठेवायचंय की राईट टू प्रायव्हसी हा तर आपला फंडामेंटल राईट झालेला आहे पुट्टास्वामी जजमेंटच्या अंडरगट, हा आपल्याला लक्षात ठेवायचंय. प्लस आता जे डेटा सायबर सिक्युरिटीचा जो इश्यू आहे त्याच्यामध्ये डेटा प्रोटेक्शनचं बिल सध्या सरकार आणत आहे. त्याच्यावर विविध कमिट्या बसवल्या होत्या डेटा प्रोटेक्शनसाठी आणि कशा पद्धतीने हा आपल्या इंडियासाठी रिलेव्हन्स आहे. प्लस आपण जर बघितलं की सरकारी आणि खासगी आस्थापनाला बंधनकारक असलेला GDPR म्हणजे जनरल डेटा प्रोटेक्शन रेग्युलर कायदा हा सर्वसमावेशक आहे का, या कायद्याचं काय त्रुटी आहेत आणि काय प्लस पॉइंट्स आहेत. प्लस आताचा जो पेगाससचा जो इश्यू होता त्या पेगाससचा इश्यू, परत जे पण सोशल मीडियाचे जे इश्यू आहेत जसं व्हॉट्सअप झालं, फेसबुक झालं, हे सोशल मीडिया किती पद्धतीने आपलं डेटा प्रोटेक्शन करतायत आणि विविध देशामध्ये याचं काय पडसाद याच्यावर उमटलेले आहेत आणि भारतात काय पडसाद उमटतात, म्हणजे आपल्या भारतामध्ये जी डेटा सिक्युअर आहे का, प्लस जो कस्टमरचं बिहेवियर आहे कशा पद्धतीने हे डेटा मॅनिप्युलेशन करून आपलं कशा पद्धतीने हे कस्टमरचं जे बिहेवियर आहे ते ऑपरेट केलं जातं, हे आपल्या एक्झामच्या दृष्टिकोनातून सब्जेक्टिव्ह मध्ये आपल्याला महत्वाचं आहे. नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे जागतिक युवा ऍथलीट स्पर्धा जी होत आहे ती नैरोबी केनियामध्ये आहे आणि याच्यामध्ये दिसतंय आपल्याला की भारताच्या शैली सिंगने जागतिक युवा 20 वर्षाखालील ऍथलीट्स अजिंक्य स्पर्धेमध्ये लांब उडीमध्ये रुपेरी पदकाची कमाई केली आणि 17 वर्षे शैलीचे हे पदक 1 सेंटीमीटरच्या फरकाने हुलकवण्याने शल्य ही लपडू शकली नाही, परंतु भारताने स्पर्धेत प्रथमच एकूण 3 पदके जिंकण्याची किमया केलेली आपल्याला दिसते. आता बघितलं जाते की पुरुषाच्या तिहेरी उडीत डोनाल्ड मेकिरोमचा कांस्य पदक 3 सेंटीमीटरने हुकला आणि महिलांच्या 5000 मीटर शर्यतीत भारताच्या अंकिताला 6वे स्थान मिळाले. आता ह्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की स्पोर्ट्समध्ये आपली जी इम्प्रुव्हमेंट आहे आणि युवा पिढी आपली जी अट्रॅक्ट होत आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी म्हणून स्पोर्ट्सला नाही पाहिलं गेलं पाहिजे, तर प्रायर ऍक्टिव्हिटी म्हणजे आपला प्रायर सिलेबस देखील स्पोर्ट्सला इन्क्लूड असला पाहिजे. आणि आपण जे दिवसेंदिवस स्पोर्ट्समध्ये प्रगती करत आहोत त्याच्यावरून तर हेच दिसतंय की आपल्या इंडियाचा स्पोर्ट्स अजून खूप पुढे जाणार आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो की ही जो आलेख दिलेला आहे की जो जागतिक युवा ऍथलीट स्पर्धा आहे त्याच्यामध्ये 2021 जो नैरोबीची स्पर्धा आहे त्याच्यामध्ये भारताने 2 रौप्य पदक आणि 1 कांस्य पदक मिळवलेलं आहे. याच्यामध्ये मिश्र रेलीमध्ये श्रीधर आणि कपिल प्रिया मोहन आणि सुमी यांनी कांस्य पदक मिळवलेले आहे. तर 10,000 मीटर चालण्याची शर्यतमध्ये अमित खत्रीवरने रौप्य पदक मिळवले आहे. त्याबरोबरच लांब उडीमध्ये शैली सिंग हिने देखील रौप्य पदक मिळवलेले आपल्याला दिसते. नेक्स्ट आपण बघूया की PIB मध्ये काय काय इम्पॉर्टंट न्यूज आहेत. आता याच्यामध्ये मलाबार रिबिलियन ऑफ 1920 आणि मोफ्ला रिवोल्ट. आता हा मोफ्ला रिवोल्ट जो आहे तो ट्रायबलची अपरायझिंग आहे इंडियामधली. आता ही जी झाली होती ही ब्रिटिश टाइम वेस्ट झाली होती आणि मलाबार रिबिलियन म्हणजे तुम्हाला ऑब्व्हियसली समजून येत आहे की ही जी रिबिलियन आहे ती केरळमधली रिबिलियन झालेली आहे. आता याच्यामध्ये बघू की हे काय कंटेक्स्ट आहे की ऑगस्ट 20ला याची जी सेटर्नरी आहे म्हणजे 100 वर्ष याला पूर्ण झालेला आहेत मलाबार रिबिलियनला. आणि असे क्वेश्चन जे आहेत की 100th अॅनिव्हर्सरी आहे हे खरं तर रिलेव्हंट असतातच न्यूजपेपर
पेपरच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या पेपरच्या देखील दृष्टिकोनातून. याच्यामध्ये द मलाबार रिबेलियन ऑफ 1920 ॲज अ स्टार्टेड ऑफ रेजिस्टंट अगेन्स्ट ब्रिटिश कॉलोनियल रूल ॲज अ फ्युडल सिस्टीम ऑफ द साऊदर्न मलाबार बट एंडेड इन कम्युनल व्हायलन्स विथ हिंदूज आणि मुस्लिम. आणि ही जी आहे की ब्रिटिशांची जी फ्युडल सिस्टीम होती, एक प्रकारे जमीनदार पद्धत जी होती आणि जे रेव्हेन्यू डिस्ट्रीब्युशन होतं त्याच्या विरोधात होती. परंतु याचा जो अंत झाला, या मलाबार रिबेलियनने एक प्रकारे वळण काय घेतलं तर कम्युनल व्हायलन्सचं घेतलं. देर आर सिरीज ऑफ क्लॅशेस बिटवीन मेपिला पेझेंट्री अँड देअर लँडलॉर्ड्स. याच्यामध्ये जे लँडलॉर्ड्स आहेत आणि जे कामगार आहेत त्यांच्यामध्ये खूप सारा संघर्ष झाला. आणि याच्यामध्ये इट बिगॅन ॲज अ रिॲक्शन अगेन्स्ट हेवी हँडेड क्रॅकडाऊन ऑफ खिलाफत मुवमेंट कंपेनी इन द डिफेन्स ऑफ ऑटोमन कॅलिफेट. आता ही जी खिलाफत मुवमेंट झाली होती त्याच्या एक प्रकारे रिपरकशन म्हणूनच ही मलाबार एक प्रकारे मुवमेंट झाली आणि त्यांनी जे कम्युनल रूप घेतलं. मपिलाज अटॅक टू कंट्रोल ऑफ पोलीस स्टेशन, ब्रिटिश गव्हर्नमेंट ऑफिस आणि गव्हर्नमेंट ट्रेजरीज. याच्यामध्ये मपिलाज जे ट्राईब्स होते यांनी काय केलं की पोलीस स्टेशनचा कंट्रोल घेतला, ब्रिटिश गव्हर्नमेंट ऑफिसचा कंट्रोल घेतला, गव्हर्नमेंट ट्रेजरी म्हणजे खजिनाचा कंट्रोल घेतला. याच्यामध्ये मुख्य लीडर जर आपण बघितलं तर वरी यनकुना कंच हमेद हजी हा जो आहे तो मुख्य लीडर होता. ही इज वन ऑफ द लीडर ऑफ द मलाबार रिबेलियन इन 1921. He raised 75,000 natives, seized control of large territory from British rule and set up parallel government. आता याच्यामध्ये 1922 ला बघू शकतो, अंडर गिस ऑफ ट्रीटी द ब्रिटिश बिट्रेटेड हजी थ्रू हिज क्लोज फ्रेंड उनेयर मुसेलर अरेस्टेड हिम हॅड बिडाइन. म्हणजे आता तुम्हाला माहितच आहे की ही ब्रिटिश स्ट्रॅटर्जीच होती की एखाद्याने मुवमेंट रेज केली तर त्याचा जो मेन लीडर आहे त्याला अटक करून ही मुवमेंट सप्रेस कशी करायची. आपल्याला एक्झामच्या दृष्टिकोनातून समजलंय की काय फोकस करायचं आपल्याला. ओके, नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज आहे ती आहे की मेल्टिंग ऑफ ग्रीनलँड स्नो कव्हर. आता तुम्हाला आयपीसीसी जो रिसेंट रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये तर आपल्याला दिसून आलेलंच आहे की जे क्लायमेट चेंजचे रिपरकर्शन आहेत ते खूप हेवी होणार आहेत. परंतु हे एक प्रकारे केस स्टडी होऊ शकते की ग्रीनलँडचा जो एरिया आहे जो आर्टिक ओशनच्या शेजारी आपण बघू शकतो की ग्रीनलँड इज अ वर्ल्ड्स लार्जेस्ट आयलँड. जगामधलं सगळ्यात मोठं बेट आहे जे आर्टिक आणि अल्टांटिक ओशन याच्यामध्ये आहे. ईस्ट ऑफ कॅनेडियन आर्टिक आर्चिपिएलागो त्याचं लोकेशन आहे. आता कॅनडाच्या ईस्टला आपण बघू शकतो याच्यामध्ये ग्रीनलँड आहे, आर्टिक ओशनच्या जवळ आहे आणि लोकेशन आपण बघितलं. त्याच्याबरोबरच इट इज अ ऑटोनॉमस टेरिटरी विदिन द किंगडम ऑफ डेन्मार्क. आणि ही जी टेरिटरी आहे ही ऑटोनॉमिक आहे, स्वायत्त एक टेरिटरी आहे डेन्मार्कची. Though the physiographically part of continent North America, Greenland has been politically and culturally associated with Europe, Denmark. आणि ती अजून सुद्धा काहीतरी पॉलिटिकली आणि कल्चरली युरोप आणि डेन्मार्कचा खूप मोठा प्रभाव तिथे दिसतो. आता ह्याच्यामध्ये काय झालंय, इट हॅज 3/4 ऑफ सरफेस कव्हर विथ परमनंट हाय शीट विच इज इन्क्रीजिंग कमिंग अंडर थ्रीट बिकॉज ऑफ क्लायमेट चेंज. आता क्लायमेट चेंजमुळे ही जी आईस शीट्स आहेत, आईस जिथं आहे ग्रीनलँडमध्ये तो वितळण्याचा एक प्रकारे वितळत आहे. ॲज द हायेस्ट पॉइंट ऑफ ग्रीनलँड आईस शीट, US maintains summit station research facility that observe the changes in occurring over the Iceland as well as Arctic weather. आता याच्यामध्ये युएसने एक स्टेशन ऑर्गनाइज केलंय त्याच्यामधून हे दिसून येत आहे की आर्टिक वेदर मध्ये कसे कसे चेंजेस येत आहेत. आता याच्यामध्ये रेन जो आहे वॉर्म कंडिशन मध्ये पडत आहे आणि याच्यामध्ये अजून मेल्टिंग वाढत आहे. दिस लेड टू रॅपिड आईस मेल्टिंग रनिंग ऑफ देअर ओसिंग इन द व्हॉल्यूम दस एस्केलेटिंग ग्लोबल सी लेवल राईज. आणि याच्यामुळे काय होतंय की आईस मेल्ट होतोय तर ऑब्व्हियसली आपलं जे जागतिक समुद्राची पातळी आहे ती देखील वाढत आहे. हे जे आहे म्हणजे चिंतेचं कारण सांगितलेलं आहे की ग्रीनलँड विच इज 2/3 साइज ऑफ द इंडिया is already witnessing one of the most severe melting event. It has lost 8.5 billion tons of surface of mass and 1/3 such extreme event in the past decade देखील त्याच्यामध्ये झालेले आहेत. आणि द UN कोड रेड क्लायमेट रिपोर्ट याच्यामध्ये रिपोर्ट आलेला आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की बर्निंग ऑफ फोसाईल फ्युल्स लेड टू ग्रीनलँड मोल्टिंग. म्हणजे जे फोसाईल फ्युल्स आहेत त्याच्यामुळे कुठे तर ग्लोबल वॉर्मिंग टेम्परेचर इन्क्रीज आणि त्याच्यामुळे ग्रीनलँडची मेल्टिंग होत आहे असं रिपोर्टमध्ये UNच्या कोड रेड क्लायमेट रिपोर्टमध्ये सांगितलेलं आहे. आणि द रॅपिड मेल्टिंग इज थ्रेटनिंग टू पोलार बियर्स विच इज नाव हॅव टू बी 100 of kilometers टुवर्ड द ग्रीनलँड इंटेरियर. आणि तिथल्या जी बायोडायव्हर्सिटी आहे पूर्ण पद्धतीने त्याला एक प्रकारे धोका संभवू शकतो. आता आपल्या जर हिमालय मेल्ट झाला तर पूर्ण आपला नॉर्दर्न इंडिया जो आहे ज्या पद्धतीने त्याला धोका संभवू शकतो त्याच पद्धतीने इथे जी बायोडायव्हर्सिटी आहे ही सिव्हिअर क्रायसिस मध्ये येऊ शकते. ओके फ्रेंड्स, आपण आजच्या सर्व इम्पॉर्टंट न्यूज कव्हर केले आहेत. चला तर मग उद्याच्या न्यूजपेपरमध्ये भेटूया. तोपर्यंत थँक्यू सो मच फॉर लिस्निंग लेक्चर. स्टे सेफ ॲट युअर होम. प्लीज डू लाईक, सबस्क्राईब टू अवर चॅनल.